नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. बुलेटिनच्या सुरुवातीला आजच्या दिवसातल्या दोन मोठ्या बातम्यांची आपण विस्ताराने बातमी जाणून घेणार आहोत. पंतप्रधान मोदी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदी आज पोहरादेवीमध्ये नंगारा भवनाचं उद्घाटन करणार आहेत, तर मुंबईमध्ये विविध विकास कामांचं उद्घाटन आणि लोकार्पण मोदींच्या हस्ते होणार आहे. तिकडे कोल्हापूरमध्ये आज राहुल गांधी असणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं राहुल गांधींच्या हस्ते अनावरण होणार आहे. तर राहुल गांधींचा काल कोल्हापूर दौरा होता, मात्र विमानामध्ये बिघाड झाल्यानं हा दौरा रद्द झालेला होता. तर हे दोन महत्त्वाचे दौरे ज्याच्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. मुंबईमध्ये विविध विकास कामांचं उद्घाटन जे आहे ते मोदींच्या हस्ते होणार आहे. जवळपास 53,000 कोटींच्या प्रकल्पांचं उद्घाटन जे आहे ते मोदी यांच्या हस्ते होणार आहे. थेट जाणार आहोत वाशिममध्ये. गजानन उमाटे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत. गजानन, आपण पाहतोय की आता यवतमाळ वाशिमवर मोदींनी पूर्णपणे लक्ष केंद्रित केलेलं आहे. महाराष्ट्र दौऱ्यावर ते येत आहेत. कशा पद्धतीने तयारी करण्यात आली आहे? नक्कीच बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवी येथे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आहे आणि सभा 11:30 वाजता आहे. त्यामुळे काही लोक कालच आलेले आहे, काही आज पहाटेपासून या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे. हे दृश्य आपण दाखवतोय. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देशभरातला जो जवळपास 10 ते 11 कोटी बंजारा समाज आहे, त्यांचं श्रद्धास्थान आहे पोहरादेवी. आणि या ठिकाणी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होत आहे. या सभेकडे लक्ष लागलेलं आहे, कारण की आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही सभा अत्यंत महत्त्वाची मानली जाते. सभास्थळ मी तुम्हाला दाखवतो बघा. ही संपूर्ण सभेचा हा परिसर आहे. आणि या सभास्थळावर जाण्यासाठी या ठिकाणी सुरक्षा रक्षक जे आहे ते या ठिकाणी पोलीस तैनात आहे. लोक कालपासून आलेले आहे. या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा जी आहे ती जवळपास 11 ते 11:30 वाजता सुरू होणार आहे. त्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी नंगारा भवन जे आहे त्याचं लोकार्पण करणार आहे. आणि संत सेवालाल महाराज, रामदेव बापू आणि अंबिका देवीचं दर्शन या ठिकाणी ते घेणार आहे. हा परिसर तुम्हाला दाखवतोय. काका, कधी आले तुम्ही? आज आलो. कुठून आले? नांदेड जिल्ह्यामध्ये. तुम्ही? काल आलो सर आम्ही गौलीहून नगरावर 16 बघण्यासाठी. मोदींच्या सभेसाठी आले? हो सर, मोदींच्या सभेसाठी आलो आम्ही काल. ठीक, सभेसाठी. हो ठीक. नक्कीच धन्यवाद गजानन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. अपडेट सातत्यानं